अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। ओम। काम नाही काम नाही, झालो पाही रिकामा। फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोने। आपुल्या छंदे जग विनोदे विवळतस। एकाएकी तुका लोकी निराळा। प्रसिद्ध अभंग आहे तुकाराम महाराजांचा। स्वामीजी अनेक वेळेला उद्धृत करत असत। स्वामी माधवनाथ ज्ञानोत्तर स्थिती सांगता आहेत। काम नाही म्हणजे अनएम्प्लॉयड स्टेट नाही, काम नाही। काम नाही याचे दोन अर्थ आहेत। दिसायला छोटंसं दिसतं, म्हणजे काम नाही। एक अर्थ आहे की कामना नाही, अंतःकरण, जो मुख्य अर्थ आहे। झालो पाही रिकामा, अंतःकरणामध्ये कामना नाही, दुसऱ्या ठिकाणी म्हटलं की काम नाही याच्यासारखं, की देवाच्या ठिकाणी पांगळा होऊन बसलेलो आहे। पांगळा थोडासा चालतो पण फार चालत नाही, तसं मी देवाच्या ठिकाणी पांगळा होऊन बसलो। वासनेसी नाही, मन पांगुळले पायी। कामनेकताचा वास नाही, म्हणजे काम नाही याचे दोन अर्थ आहेत। त्यातला एक अर्थ आहे की कर्म नाही। असं कसं होऊ शकतं? तर कर्तेपणाची भावना गेली की त्याला कर्म नाही। मी करता आहे, मी केलं नाही तर काही होणार नाही वगैरे असं जे मनात असतं, ते सगळं कर्तृत्वाची जी जाणीव असते ती जगन्माता प्रकृते कीर्षयमाणाने गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मान्यते। ते कर्तृत्व जे आहे ते जगन्मातेचं आहे असं ज्या वेळेला भक्तिभावाने, आणि कर्मयोगाचाच बोध आहे हा। कर्मयोगाची दोन प्रिन्सिपल्स आहेत। एक म्हणजे फळाच्या कामनेची अभिलाषा नको, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार नको। कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोहीचं नाव बंधू कर्माचा गा। या दोघांनाच कर्माचं बंधन निर्माण होतं। नाही तर कर्म नॅचरल आहे, आपला स्वभाव आहे कर्म करण्याचा। कर्म केल्याशिवाय आपल्याला राहावणार नाही। सांगितलं की 8 दिवस काही करू नको, फार मोठी शिक्षा होईल। काम नाही याच्यामध्ये काम तर चाललेलं आहे सगळं। तुकाराम महाराज एका ठिकाणी दळी कांडी लोका ऐसे परिमी नसे त्या ठाई। लोकांच्या सारखं दळी कांडी म्हणजे दररोजचे व्यवहार, इतर लोक जसे व्यवहार करतात तसंच व्यवहार करतो, पण त्या ठिकाणी मी नसतो। म्हणजे चित्त हे परमात्म्याशी संयुक्त होऊन गेलेलं आहे, तिथं असतो मी। कुठं आहेस असं विचारतात ज्या वेळेला समोर असताना माणूस, तेव्हा सुद्धा विचारतात, अरे कुठं आहेस? लक्षच नाही आहे तुझं,
चित्त नाही आहे तिथे, दुसरीकडे कुठेतरी. जर चित्त जर ईश्वर चरणी परमेश्वराशी भक्तिभावाने म्हणा किंवा योग प्रक्रियेमुळे आत्मस्वरूपाशी जर का युक्त होऊन राहिलेलं असेल तर कर्म करतो आहे, पण त्या कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे मुळीच नाही आहे, प्रकृतीचं कर्म चाललेलं आहे. अशी भूमिका अवघड आहे तशी. वैचारिक दृष्टीने समजून घ्यायला सगळ्याच गोष्टी सोप्या आहेत, पण प्रत्यक्षात तशा प्रकारची भूमिका तशी सोपी नाही. साधी रांगोळी काढलेली असली छान आणि कुणीतरी म्हटलं की छान रांगोळी काढलेली आहे, असं दुसऱ्याच बाईला म्हटलं तर जिने काढली असेल तिला भयंकर त्रास होतो. मी काढली रांगोळी. एक छोटं कर्म का असे ना, पण त्याचं कर्तृत्व माझं आहे. मोठ्या कर्माच्या बाबतीत विचार असतो. म्हणून काम नाही, याच्यामध्ये कर्म नाही ही एक स्थिती कर्मातला कर्तृत्व बोध गेल्यामुळे होऊ शकते. काम नाही, काम नाही. आणि कर्तृत्वाचा बोध गेल्यानंतर त्याच्यामुळे जो येणारा कर्मातनं येणारा जो अहंकार आहे, मी एवढं केलं, तोही गेला, झालो पाहिजे रिकामा, हा एक अर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामनाच नाही उरली, काही मिळवायचं आहे, उपभोग मिळवायचे आहेत, अशा प्रकारची कामना नाही. मान मरातच मिळवायचं आहे, कामना नाही. दोनच मुख्य गोष्टी, एक म्हणजे कामना, उपभोग, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मान्यता, मोठेपण. काम नाही याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी, काम नाही, कामना. चित्रातली ही कामना निघून गेली, कर्म चालू आहे. असं असणं रेअर आहे. विवेकानंदांनी सुद्धा म्हटलं की निष्काम कर्म, निष्काम कर्म, असं आपण सारखं घोकत असतो. परंतु तसं पाहिलं तर दिवसाभरातलं एक एक कर्म निष्काम होत नाही. हळूहळू धैर्याने प्रयत्न करता करता एखादं कुठंतरी निष्काम व्हायला लागतं. अपेक्षा असणं हे निष्कामता नसण्याचं लक्षण. काहीतरी अपेक्षा, थँक्यू सुद्धा म्हणले नाहीत. आमची फार अपेक्षा नव्हती, पण त्यांनी थँक्यू म्हणावं एवढी अपेक्षा होती, तेवढीच कामना. काही का असे ना, काम नाही ही स्थिती विचारामध्ये येणं सुद्धा फार डिफिकल्ट आहे. म्हणजे वैचारिक दृष्टीने आपण ज्या पातळीपर्यंत विचार त्या पलीकडचीच ती स्थिती आहे. माझं, मला मिळालेलं. तुकाराम महाराजांना ती ऊसाची मोळी दिली एकाने आणि चालत चालत निघाला ते घराकडे. बाबा ऊस असं म्हणून लहान पोर रस्त्यातलं, कुणाचं काय माहिती नाही, पण म्हणजे गावातलं, महाराजांनी काढून दिलं ऊस. एका बागोर एक पोरं येत येत ऊसाची मोळी खाली झाली. घरी आले तेव्हा फक्त एकच ऊस. आवली होती, तिला कुणीतरी सांगितलं होतं की मोळी दिली आहे म्हणून, आणि बघते तर एक ऊस घेऊन आले बाबा. असं म्हणतात त्याने एक तो आपटला रागाने, 2 तुकडे झाले. महाराज म्हणले छान झालं, 2 मुलांना 2 तुकडे. हे कामनाच नाही, कसलंही माझेपणाचा भाग नाही. हा सगळा प्रिन्सिपली न्यायाची अवस्था प्राप्त झाल्यानंतरची गोष्ट आहे. पण विकसित होताना अनुकूलता अंतःकरणाची निर्माण आपण करत असतो, आणि त्यानुसार ॲज फार ॲज पॉसिबल आपण या लोकांच्याकडे बघून आपलं थोडं कमी करायला पाहिजे. काम नाही, काम नाही, झालो पाहिजे रिकाम. जर का
अनएम्प्लॉयमेंट या अर्थाने काम नाही असतं तर झालो पाहिजे निकामा म्हटलं असतं, पण निकामा नाही म्हटलं, रिकामा. अंतःकरण रिकामं झालं, वासना नाही आहे, मोकळं झालं थोडक्यात. फावल्या त्या करू चेष्टा. आता काहीच काम नाही असं नाही आहे. प्रत्येकाला नाही कश्चित क्षणमपि जाती तिष्ठत अकर्मकृत. कोणीही कधीही क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. गीतेचा सिद्धांत. गप्प बसणं हे सुद्धा कर्म आहे, आणि ते काहीतरी करण्याच्या कर्मापेक्षा जास्त अवघड आहे. म्हणून जे काही प्राप्त कर्तव्य कर्म, जे काही प्राप्त झालं काम, पुढे येऊन उभं राहिलं, त्याला चेष्टा म्हणजे कर्म. फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसो. निश्चळ द्रष्टा बस. निश्चळ द्रष्टा हे काय आहे? चित्त आहे. नाहीतर एका ओंडक्यावरती बसलेले आहेत निश्चळ द्रष्टा, काही नाही करायचं. शारीरिक अवस्था नव्हे, द्रष्टा आहे की बसलाय आणि पाहतच बसलाय का शून्यामध्ये. निश्चळ दृष्ट. असं शक्य पण नाहीये फार वेळ. फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ. अंतःकरण निश्चळ आहे. तत्वाच्या ठिकाणी ते अधिष्ठानाच्या ठिकाणी स्थिर आहे. आणि तिथं स्थिर असलेलं अंतःकरण जे जग पाहतं त्याच्यामध्ये ते कुठेही लिप्त होत नाही. त्याला द्रष्टा असं म्हणतात. की द्रष्टा याचा अर्थ फक्त दृश्य हे त्याच्या समोरून येतं जातं, तो त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. निश्चळ द्रष्टा पाहिजे. आनंद पण घेऊ शकतो. आपल्या संघातलं कोणी नसलेले ज्या वेळेला त्यांची मॅच आपण पाहत असतो त्यावेळेला कुणी गोल केले किंवा कुणीतरी काही विशेष मारलं फिरलं फटके, आपण आनंद घेऊ शकतो, पण आपली इन्व्हॉल्वमेंट नसते. पण आमच्या अगदी इथं आलेलं आहे शेवटच्या ओव्हरमध्ये द्रष्टाबिष्टा नाही होत आहेत, कारण की इन्व्हॉल्वमेंट आहे. जितकी इन्व्हॉल्वमेंट नाही तितकं द्रष्टा होत आहे. प्रत्येकच गोष्ट दिसायला एकदम सिंपल आहे. द्रष्टा, निश्चळ द्रष्टा. काय सासूबाईंना तणतण करायची असेल ते करून देत, मी निश्चळ द्रष्टा. निश्चळ होत नाही ते तणतण करतात, त्याचं मला आतमध्ये सुख होत आहे. बरं चालतंय. त्या फावल्या त्या करू चेष्टा म्हणजे प्राप्त कर्तव्य कर्म, जे काही प्राप्त झालेलं आहे. फावल्या त्या म्हणजे सहज प्राप्त करू चेष्टा. निश्चळ द्रष्टा बैसो. बैसोन याचा अर्थ बसले तसं नाही आहे. अंतःकरणामध्ये ती स्थिती हालत नाही आहे तिथनं. चालता बोलता न मोडे आसन न भंगे ते मौन कदा काळे. आता आसन चालता बोलता ते मोडत नाही, म्हणजे कर्म करतोय त्यावेळेला ते चित्ताचं जे आसन चैतन्याशी युक्त होऊन गेलेलं आहे ते मोडत नाही. चालता बोलता व्यवहार करतो आहे, परंतु देखील निश्चळ द्रष्टा तिथंच आहे. आत्मस्वरूप दुसरीकडे कुठं. ही प्रॅक्टिस आहे. कसं आहे माहिती आहे की योगपर अभंगांच्या मध्ये योगाचे परिणाम असलेले अभंग बरेच आहेत, पण योग प्रक्रिया ज्याच्यामध्ये स्पष्टपणे किंवा त्याच्या पाठीमागे अशी भरू नये. योग प्रक्रिया फावल्या त्या करू चेष्टा. आम्ही कर्म करत असताना अशा प्रकाराने प्राप्त कर्तव्य कर्म करतो आहोत. निश्चळ द्रष्टा बैसोनी. चित्त आतमध्ये निश्चळ आणि तत्वस्वरूपी आहे का, असा आम्ही प्रयत्न करू. समजून घेतलेलं आहे आपण, असं काही नव्याने आपण समजून घेतो असं नाही, समजून घेतलेलं. स्वामी स्वरूपानंद जसं
म्हणत असत की नुसतं फरलांगभर चालायचं आहे, त्याच्यामध्ये किती विचार यावेत. सारखं मन स्ववरती ठेवायचं, एवढंच करायचं, फरलांगभर चालायचं. इतक्या वेळाला मोडलं म्हणले. म्हणजे 1.5 तास बसून ध्यान करण्यापेक्षाही हे अवघड आहे. केव्हा स्वामींनी लिहिलं हे? वयाच्या 26व्या वर्षी. त्यावेळेला आमच्या मनामध्ये अध्यात्माचे विचार सुद्धा असे स्थिर नव्हते झाले, काही सुद्धा. साधारण ओढी एवढंच होतं. पण ही जी अंतरंग साधना आहे की तत्वस्वरूपी चित्त ठेवून कर्म करणे. अहो तत्वस्वरूपी वगैरे आम्हाला नाही जमत, नामस्मरण करा. त्याच्यातही लक्षात येतं की कैसे होता है स्मरण. केशव स्वामींचा अभंग आहे, कैसे होता है स्मरण, स्मरण करता विस्मरण. स्मरण करतं याचंच विस्मरण होतं. निश्चळ द्रष्टा बैसून फावल्या त्या करू चेष्टा. निश्चळ म्हणजे त्या हातपाय हलवत नाही आहेत, गप्प बसलेत कुठेतरी, असं त्याचा अर्थ नाही आहे. कर्मामध्येच आहेत, पण मन चलित होत नाही. उधळीता माती रवी कळा न मळे, हे कैसे कळे भाग्यहीना. सूर्याचे किरण आहेत आणि त्याच्यावर माती टाकली, किरण मळत नाहीत. तसं कर्माच्या प्रक्रियेमधनं ज्या व्यवहारात वावरतोय त्या व्यवहाराचा अंतःकरणाच्या आत्मस्थितीवर काही परिणाम होत नाही. अवघड. निश्चळ दृष्टा बैसून. पण त्याच्यासाठी एका ठिकाणी बसून शांतपणाने तत्वाची ओळख करून घेऊन, स्वतत्वाची. कुठली तत्व? दुसरं कुठलं तत्व नाही. सगळी तत्व वैचारिक काल्पनिक आहेत, इतर. स्व सोडून. स्व हे एकच तत्व असं आहे की जे मला माहिती, मी. त्याच्यावरतीच अवधान केंद्रित करणे. कर्म करत असताना स्ववरती लक्ष ठेवणं प्रयत्न साध्य आहे, करता येतं. असं कसं करता येईल असं म्हणू नये, आपण जरूर प्रयत्न करावेत, करता येतं. थोड्या थोड्या शांत वेळात करता येतं. लक्ष मात्र ठेवलं पाहिजे, स्मरण ठेवलं पाहिजे की असं करणार. आपुल्या छंदे आपुल्या छंदे जग विनोदे विवळत असे. प्रत्येकाला वेगळे वेगळे छंद असतात, सगळ्यांचे काही सारखे नसतात, आवडीनिवडी. पण जग हे त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये, जगातले लोक रमून गेलेले आहेत आपल्या आपल्या छंदामध्ये. कुणासी वेड कनकाचे, कुणासी कामिनी जाचे. जगी हा खास वेड्यांचा पसारा, मांडीला सारा. याच्यामध्ये कोण कोण कसे कसे कुठं कुठं रमलेले आहेत. आपुल्या छंदे आपुल्या छंदे. जग विनोद आहे म्हणजे सहज मजेने विवळतच, आनंदाने सुखाने एक प्रकारचं विवळणं होतं, दुःखाने विवळणं होतं. पण ते सुद्धा मजेतच चाललेलं आहे त्यांचं. एखाद्यावरती राग व्यक्त करताना सुद्धा आपल्याला वाटतं किती राग व्यक्त होतोय, ते दुःख दुःख नसतं, आपल्याला बरं वाटत असतं राग व्यक्त करत असतं आत्मा. कुठलाही विकार उठला की तो बाहेर पडला की मन थोडंसं मोकळं होतं आणि त्याने बरं वाटतं. पण ही गोष्ट या प्रिन्सिपलनी साधकावस्था विकसित होत नाही, नियंत्रित करण्यानेच विकसित होत. असं वाटलं की विकार गेले की मग काय, आम्ही शांतच आहोत, दुसरे येतात. असं नाही होत. या जन्मी तुम्ही खूप उपभोग भोगा, पुढच्या जन्मी विरक्त व्हाल, असं तत्वज्ञान सांगणारे काही महापुरुष आहेत. आणि लोकांना ते खूप बरं वाटतं, कारण की त्यांच्या महधारणेला सुयोग्य असतं मोकळेपणाने. पण असं आमचं मध्यवर्ती शास्त्र नाही सांगत. मध्यवर्ती शास्त्र सांगतं जितेंद्रिय प्रशांत
परमात्मा समाहित. याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे. पण हा सगळा कंट्रोल आहे, याला लिमिटेशन आहे. स्ववरती लक्ष केंद्रित करणे याला लिमिटेशन नाही आहे, आणि त्यातनं ही शक्ती विकसित होते. म्हणून ह्याला कंट्रोल करा ॲज फार एज पॉसिबल. हा मंत्र कायमचा लक्षात ठेवायचा की सगळ्यात मोठा मंत्र कुठला? आत्मसंस्थ मनकृत्व ही मुख्य जशी धारणा आहे, योग धारणा मध्यवर्ती. तसा आमच्या प्रयत्नाच्या बाबतीमधला मंत्र कुठला? तर ॲज फार एज पॉसिबल. म्हणजे तुमचं दररोजचं जीवन बिघडणार नाही, त्याच्यामध्ये विकास करता येतो, त्याच्यातच राहून विकास करायचा. एकदम बदलू म्हणलं तसं नाही म्हणून. जग तसं मजेत आहे, पण मी त्या मजेत नाही. एकाएकी तुका लोकी निराळा. एकाएकी म्हणजे अचानकपणे असा एक अर्थ. एकाएकी तो आला, पण त्याचा सूक्ष्म भावार्थ असा आहे, एक परमात्मा आहे, त्याच्याशी चित्त एकरूप झालं म्हणजे एकी झाली. दोन बेकी आणि एकी आपण लहानपणापासून बघतो की एकी झाली. चित्ताचं चैतन्याशी एकी झाली. एकच आहे चैतन्य सर्वत्र भरून, त्याच्याशी चित्ताची एकी झाली. एकाएकी ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर तुका लोकी निराळा. पण त्या शब्दांमध्ये सुद्धा मजा आहे. एकाएकी. अरे एकाएकी कसं झालं? पाठीमागे अनंत साधन आहे. ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. साधना त्याच्या पाठीमागे ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीतली कुठलीही साधन. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आता काय कीर्तनाचा रंग कुठे, ज्ञानदीप कुठे? एकच नाही. मुख्य भक्ती, स्वरूपस्थिती, ज्ञान या सगळ्या गोष्टी एकच अवस्थेचं वर्णन करतात. तत्वाची एकरूपता जी मुळातच आहे, करायची नाही, परंतु तरी देखील पाहायला लागतं की ही अशी आहे. म्हणून मग तो शांत बसून एकाच ठिकाणी बसून अवधान केंद्रित करणे, स्ववरती अवधान केंद्रित करणे. कुठलाही मंत्र घ्या. मंत्राच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला चॉईस आहे. गुरूंनी दिलेलं असलं तर गुरूंच्या दिलेल्या मंत्राने सुरुवात करावी. हळूहळू शब्द नकोत अशी स्थिती निर्माण होते. चित्त ज्या वेळेला त्या स्वतत्वाचा वेध घेतं आतमध्ये, आत्मतत्वाचा, त्यावेळेला कुठल्याही शब्दाची आवश्यकता वाटत नाही. आधारासाठी म्हणून घेतल्यासारखे वाटतात ते शब्द. सात्विकता निर्माण करतात, यात काही शंकाच नाही आहे. अनुकूल परिस्थिती निर्माण करतात, यात काही शंकाच नाही आहे. चित्त जर का दुसरीकडे जायला लागलं तर या मंत्राच्या साह्याने ते पुन्हा पहिल्या स्थानी येतं, यातही काही शंका नाही. परंतु जसं सगळं चित्त तत्वावरती खिळून जातं, समज यायला लागते, आणि मी आणि ते तत्व हे वेगळं नाही असं वैचारिक दृष्टीने जरी किती म्हणत असलं तरी सुद्धा एकच तत्व आहे, स्वतत्व, आत्मतत्व. त्याशी चित्त संबंधित होऊन गेलं थोड्या वेळासाठी. स्वच्या जाणीवेमधनं हे होतं मी असं जे स्फुरण आहे त्या स्फुरणाला धर. प्रकाशाच्या अनुरोधाने सोर्सकडे जाता येतं, तसं या जाणीवेच्या अनुरोधाने तत्वापर्यंत पोचलं. मी ही जाणीव प्रत्येकाला सदोदित कुठल्याही कंडिशनवर अवलंबून. म्हणून अस्तित्व, त्यामुळे चित्त जे आहे ते त्या जाणीवेच्यामुळे त्या एकच तत्व आहे त्या तत्वामध्ये विलीन झालं एकाएकी. पण हे एकाएकी होत नाही, त्यासाठी प्रयत्न करायला लागतो. प्रयत्नात येतं माणूस. तू
प्रयत्नपूर्वक प्रयत्न करायला लागतं असं गीतेने म्हटलं. आणि मग ते बाकी सर्व गोष्टी बाजूला टाकून मी तो जो प्रयत्न आहे त्यालाच महत्व देईन. म्हणून संत चरित्रांची आवश्यकता. गुरुदेव रानडेंच्याकडे शंकराचार्य त्या काळामधले गेलेले होते आणि दोघांचं बोलणं झालं. खूप छान. दोघंही संस्कृत मधले तज्ज्ञ, अध्यात्म विषयातले तज्ज्ञ. आणि आनंद झाला. तर शंकराचार्य म्हटलं की मला तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलून फार आनंद झाला. गुरुदेव म्हटलं की मला पण खूप आनंद झाला. शंकराचार्य म्हटलं की परत भेटायची इच्छा निर्माण झाली आहे. गुरुदेव म्हणले की भेटूया, मला पण इच्छा आहे. मग केव्हा भेटणार? म्हणजे एकच दिवस होता मध्ये. ती वेळ मी तुम्हाला सांगू शकत नाही. याचं कारण ती वेळ माझा नेम पूर्ण होण्यावर अवलंबून. बापरे, शंकराचार्य आहेत आणि त्यांना हे सांगतायत की माझी साधना पूर्ण झाल्याशिवाय मी तुम्हाला भेटू शकत नाही. केवढी मोठी गोष्ट बघा की हा तसा प्रसंग पाडला तर छोटा वाटतो, पण तुम्ही त्या ठिकाणी आहात असा विचार करा. आणि शंकराचार्यांच्या समोर आपण बोलतो आहोत. तुम्ही म्हणाल ती वेळ, हो काय म्हणाल ते. आणि परत 25 ठिकाणी सांगायला होतं की शंकराचार्य म्हणले की भेटायचंय म्हणून इथं तसलं काही नाही. माझा नेम होण्यावर ते अवलंबून. इतकं इम्पॉसिबल आहे ही गोष्ट की त्याच्यामध्ये त्यांना माहिती आहे की सखोल म्हणजे काय. एकी एक दृढ झाले, मुळा आपुलिया आले. एकी एक, एकच तत्व आहे त्याच्यामध्ये. हे जे चित्त आहे ते एक दृढ झाले, आपल्या मूळ स्वरूपाला आलंय. मुळा आपुलिया आले. अशी जी स्थिती वेगळ्या वेगळ्या अभंगांच्या मधनं वर्णन केले. ते एकाएकी या शब्दाचा अर्थ एकाएकी म्हणजे अचानक असं होऊ शकत नाही. कारण की इट इज नॉट अ प्रोसेस की झटकन एका मिनिटात संपणार. अशी प्रोसेस नाही. म्हणजे एका मिनिटात, झटक्यात, 1 सेकंदात, 1 मिनिटात, म्हणजे त्याला इव्हेंट म्हणतात. गुरुदेवाने जसं म्हटलं की ज्ञान इज नॉट एन इव्हेंट बट अ प्रोसेस. प्रोसेस विकसित होत असतं. चित्त सुद्धा विचार का होईना धारण करायला समर्थ असायला लागतं. 1000 भानगडी भलतेच नुसतं कसले तरी विचार येत राहतात. त्याच्यापासून हाच विचार स्थिर होतोय अशी स्थिती निर्माण व्हायला वेळ लागतो. समजलं वैचारिक दृष्टीने की एकदम का होत नाही ना होत, तोच तो प्रॉब्लेम. हे जर का बुद्धीच्या थ्रू असतं तर काय प्रॉब्लेमच नव्हता. रमण महर्षीने असं म्हटलं की बुद्धीला ज्यांनी प्रकाश दिलेला आहे त्याला बुद्धी किती प्रकाशित करू शकणार. उलटी. त्या शेवटी तिच्या लिमिटेशन्स आहेत बुद्धीच्या, त्याच्या पलीकडे ती जाऊ शकत नाही. तत्व जे आहे ते अनादि अनंत असं म्हटलं जातं. काही विचार करायला नको. त्या विचाराने आपण तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही, हे लक्षात. ते अनादि आहे, अनंत आहे. एकाच गोष्टीने तत्वापर्यंत पोहोचता येतं, स्वतत्व. कारण टच कुठे करायचा हे तर पाहिजे ना. म्हणून एकच आहे, हे वैचारिक गोष्ट आहे. पण एक तत्व जे आहे ते सगळीकडे आहे, तसंच आतमध्ये माझ्यामध्ये पण तेच आहे तत्व. आणि माझ्या स्वच्या जाणीवेला मी जर का धरून राहिलो तर तत्वाला स्पर्श होईल. सेंट्रल योग मार्ग रिपीट करायला लागतो रोज. याचं कारण की चित्ताला ती सवय नाही.
चित्ताला बहिर्गामी असण्याची सवय, चित्ताला स्व सोडून इतर ठिकाणी राहण्याची सवय, अवधान. स्ववरती ठेवायचा प्रयत्न करणे ही साधना आहे, उलट स्ववरती ठेवणे. म्हणून त्या बहिणा हिने मुक्ताबाईने म्हटलं, उलट उलट माघारा प्राण्या, फिर गोते काशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून आजाशी, भव नदीचे पाणी सकया, मोठ्या ओढीचे, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून खाली पाडीते. म्हणून तो या सगळ्या अभिमानामध्ये जाऊन क्षणभंगुर संसार याचा भरोसा नाही, दुर्लभ नरतनु गेल्या मग तू होशील पस्ताई. गेल्यावर नव्हे, जात आहे, क्षमता कमी होत आहेत आणि आपण काही मिळवलेलं नाही याच्यामध्ये पश्चाताप. गेल्यानंतर कोण पश्चाताप करणार? काहीच नाही पश्चाताप. हातातनं सुटलं, सुटतंय असं वाटणं, सुटू द्यायचं नाही. कारण की दुसरीकडे कुठे नाहीच आहे, स्वच्या ठिकाणीच आहे आणि ते आपल्याला सोडून कधी जात नाही. म्हणून त्या तत्वावरती अवधान केंद्रित. एकाएकी तुका लोकी, लोकांच्या मध्ये राहतो आहे, लोकांच्या सारखे व्यवहार पण करतो आहे, फार नाही. त्या अवस्थेमध्ये खूप व्यवहार करणं शक्य पण नसतं. महाराजांच्या सारख्या व्यक्तीला आपण असं म्हणायचं नाही की ना त्या अवस्थेत ना त्यांचा व्यवहार आपलं काय झालंय, त्या अवस्थेत फार व्यवहार करणं शक्य नसतं. कमी पण जबाबदाऱ्या होतात त्या व्यक्तीच्या बाबतीत जिच्याकडनं असं काही लोकोत्तर कार्य व्हायचं असतं. सुंदर संसार तुकाराम महाराजांनी करून नीट नेटका वगैरे केला असता, कुठं काय लोकांपर्यंत पोचलं असतं. पण जे आज अभंग लिहिले गेले, कायमची गोष्ट झाली, सगळ्यांना आधार झाला, उत्स्फूर्त आहेत, त्याच्यासाठी त्यांचा कंट्रोल नाही आहे. नव्हती माझे बोल जाणा हा निर्धार, मी आहे मजूर विठोबाचा. उत्स्फूर्त होत आहे. फक्त माझं मी मध्ये काय आणून दिलं नाही, देवाचं कार्य देव करतो आहे, अशी महात्म्यांची स्थिती. तर आता काम समोर येईल ते करेल, नाही असं नाही आहे. परंतु अशा प्रकारच्या व्यक्तींना देवाने काम कमी करून दिलेलं असतं. त्याला रामकृष्णाने छान दृष्टांत दिलाय. सुनबाईच्या 9वा महिना भरत आला की सासूबाई तिचं काम कमी करून देतात. कारण आता तिला नाही झेपणार आहे हे तिला कळत असतं. तसं ही जी प्रकृती आहे ही सासूबाई सारखी. आणि का हा जो जीव आहे हा तत्वाचा वेध घेतोय तो सुनबाई सारखा आहे. सासूबाई थोडंसं काम कमी करू देतात, कारण की आता याला ज्ञानमय मूल प्राप्त होणार आहे. काही एका दृष्टांतामध्ये अनेक दृष्टांत असतात, छोट्या छोट्या गोष्टी सामावलेल्या असतात. आता एकदम व्हिज्युअलाइज केलं की आपल्याला असं लक्षात येतं की अरे केवढी ग्रेट गोष्ट सांगितली जाते परफेक्टली. एकाएकी तुका लोकी निराळ, लोकांमध्येच राहतो आहे पण तो निराळ आहे, कारण की त्या एकतत्वामध्ये म्हणजे चैतन्य तत्वामध्ये, आत्मतत्वामध्ये हे जे अंतःकरण आहे ते एकरूप होऊन गेलं, चित्त एकरूप होऊन गेलं. चित्त चाकाटले स्वरूपा माझा रे, ननगे बाहेरी सुखावलो. चित्त चटावलंच त्या ठिकाणी राहण्याच्यासाठी. स्ववरती कन्फ्युजन निर्माण होणार नाही अशा रीतीने त्याचे अर्थ लावले पाहिजेत. आणि कन्फ्युजन निर्माण होणार नाही अशा रीतीने ते समजून घेतलं की आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या अगदी हाताबाहेर पार पलीकडे आपण स्पर्शच करू शकत नाही अशी या अवस्था नाही आहेत. आपण समजून घेऊ शकतो, थोडा प्रयत्न करू शकतो. आणि जर का असा थोडा प्रयत्न आम्ही केलाच नाही तर परिणाम सात्विक होतीलच ऐकल्याचे, याच्यात काही शंका नाही. परंतु ते श्रावणातल्या कहाण्यात असतं की नाही की कहाणी ऐकल्याचं हे फळ, तो वसा घेतल्याचं काय.
काय वसा आहे तो मला सांगा. तर ही गोष्ट आहे की वसा घेणं, त्याच्यामध्ये चित्त वसलं, वसून राहिलं, दुसरीकडे कुठं जात नाही, अशी स्थिती विकसित होते. उद्यापासून मी पूर्ण तसं करीन असं म्हटलं तर होणारच नाही. त्याचा एक जेस्टेशन पिरियड म्हणतात तसं जायला लागतं, डेव्हलपमेंट पिरियड असतो, तो जायला लागतो. त्याच्यात आम्ही उगी चॉईस इकडे तिकडं, नको त्या गोष्टीमध्ये वावरणे, नको त्या गोष्टींच्यामध्ये एनर्जी वेस्ट करणे, असं न करता सहज आहे. आपण जिथं आहोत तिथं आहोत. आपण घरामध्ये वावरतो आहोत, बाहेर गेलो कुठं असलं तरी आपला मी आपल्याजवळ असतोच. स्वशिवाय राहू शकत नाही आपण. थोडी फुरसत मिळाली की स्ववरती अवधान केंद्रित करणे, थोडा वेळ, एखादा मिनटं 2 मिनटं, अशी थोडी थोडी सवय लागली पाहिजे. याच्यातनं ती जी मॅच्युरिटी निर्माण होते की सर्व काळ स्वतत्वावरती चित्त राहायला लागलेलं आहे. मग ते जे निराळेपण आहे की जगामध्ये आहे, वावरतो आहे, पण तरी देखील एक वेगळ्या प्रकारचं आध्यात्मिक तेज त्या व्यक्तीच्या ठाई बसू लागतं. अपेक्षा काही नसते, इतर कुणाकडनंही कसलीही अपेक्षा नसते, पण प्रेम राहतं. अशी जी स्थिती आहे ती स्थिती खूप उत्तुंग असते. आणि अशा ज्या स्थितीमध्ये निराळा म्हणजे या प्रकारे की कुठेही लडबडलेलं पण नाही आहे वासनेने, कुठल्याही अपेक्षाही नाही आहेत, असं असलं तरी समाजामध्येच राहतो आहे आणि ते समाजाशी अशा रीतीने तुटकपणा नाही आहे, प्रेम आहे, पण ही गोष्ट असली तरी त्याच्यात लिप्त नाही आहे. ही गोष्ट एकाच वेळेला असणं, प्रेम असणं आणि लिप्त नसणं, या 2 गोष्टी अवघड आहेत. लिप्त नसलं की आपण तुटक असतो. लिप्त नसणं आणि प्रेम असणं या दोन्ही गोष्टी राहणं. सहज स्थितीत जितकं राहू तितकं. त्याच्यासाठी विचाराने करण्याची गोष्ट नाही की आता मोलकरीण काम करण्याचं यासाठी म्हणून आले. प्रेम पण ठेवायचं, लिप्त पण व्हायचं नाही, असं ठरवून त्याच्यावरती करता येत नाही, काही करता येत नाही. एक माणसाला आपलं एक्सपेरिमेंटल मटेरियल म्हणून वापरता येत नाही. व ही स्थिती जसे जसे योगज्ञानाचे विकसित होईल तसं तसं चित्ताची ठेवण तशी होते. पण ती ठेवण काय होते हे लोक वर्णन करतात. लोकी आहेच आहे, पण निराळा पण आहे. तुका लोकी निराळा. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा. जय जय रघुवीर.